नमस्कार मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद होणार. मंत्री आदिती तटकरे यांची लेखी माहिती. मैत्रिणींनो, जाणून घेऊया व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती. तत्पूर्वी आपल्या आमची माती आमची माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा झाला बंद. खरं तर लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या गडबडीत सुरू करण्यात आली. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना सरसकट लाभ मिळाला. पण आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे आणि या पडताळणीतून ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरत आहे त्यांचा लाभ हा बंद केला जातोय. अशातच आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ हा बंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले आणि याचमुळे या संबंधित अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ हा बंद करण्यात आला आहे. मैत्रिणींनो, आता मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी असून सुद्धा या संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेचे तब्बल 3,58,00,000 रुपये लुटले आहेत. दरम्यान ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे आणि आता या संबंधित अपात्र महिलांकडून हा सगळा पैसा वसूल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मैत्रिणींनो, आता गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीचे बिगुल महाराष्ट्रात वाजले होते. दरम्यान गेल्या वर्षी संपन्न झालेल्या या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेचा शुभारंभ केला. महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला. राज्यातील महिला मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत भरभरून मतं दिली. दरम्यान तेव्हापासूनच ही योजना चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आत्तापर्यंत या योजनेचा पात्र महिलांना एकूण 12 हप्ते मिळाले. जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. तर या योजनेचा 12वा हप्ता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा देखील झाला आहे. तर मैत्रिणींनो, आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ज्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होत्या अशा सर्व पात्र महिलांचा लाभ यापुढे बंद होणार असल्याची माहिती स्वतः बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.